आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय की पारू, हे काय? वा वा, वहिनी काय चिडले। मला वाटतं या दोघांचं काही खरं नाही आता। तू लगेच कामाला आलीस? बरी आहेस ना आता? हे बघ, कामापेक्षा तब्येत जास्त महत्वाची आहे, लक्षात ठेव। सांभाळ स्वतःला। काय आहे तू कोणाला सांगतेस? पारू आणि काम केल्याशिवाय राहणार आहे का? ती अजिबात बेडवर पडून राहणार नाही, बागडणार सगळीकडे। दादासाहेब असं का वागतायत? त्यांना तर आता आदित्य आणि पारू बद्दल सगळं सत्य समजलंय, तरी पण वहिनींना नाही सांगत आहेत का? आदित्य, मी तुला पण सांगून ठेवतेय, पारूला फार काम लावू नकोस। ते इव्हेंट्स वगैरे आहेत त्या नंतर कर, आता ती पूर्णपणे बरी झालेली पाहिजे मला। बापरे, वहिनी सुद्धा आदित्य बरोबर छान छान बोलतायत। हे सगळं जर असं सुरू राहिलं ना, तर पारू या घरात सून म्हणून आलीच समजा, आणि मी मोलकरीण। काय करू जेवणाला? प्रीतम सरांच्या आवडीची मुगाच्या डाळीची भजी करते। तेव्हा कड 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 कड, नाही मार ना, उडी मार, कर, प्रयत्न कर, येईल तो डबा खाली। आदित्य सर, तुम्ही आलाच तर यो डबा काढून द्या ना। कशाला? मी कशाला? तू आहेस ना, तुला आवडतं ना सगळं स्वतः स्वतः करायला, घरातली सगळी कामं, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घ्यायला। मारुती मामाचं रागवणं, दामिनी काकूनी केलेला अपमान, सगळं तुला स्वतःला फेस करायला आवडतं ना। खूप मोठेपणा घ्यायचा असतो ना तुला। आता तो डबा पण स्वतःच काढ। सॉरी, चुकलं ना माझं। माफ करा की धनी। धनी? नुसतं नावालाच आहे का मी धनी? आयुष्य घालवायचं ना आपल्याला एकत्र, मग तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी नको का? ऍटलीस्ट सांग तरी नेमकं काय चालू आहे तुझ्या आयुष्यात? बराबर आहे तुमचं। तुम्ही नाही, एक काम करा। काय? तुम्ही मला शिक्षा द्या। नाही, शिक्षा तुला द्यायलाच पाहिजे। बर, आता तरी तुमचा राग गेला असेल तर तो डबा काढून द्या ना। आदित्य सर, प्लीज म्हण आधी। आदित्य सर, प्लीज मला तो डबा काढून द्या ना। सर नाही म्हणणार का? ठीक, असो। प्लीज धनी। काय म्हणे? काय म्हणाली? प्लीज प्लीज। किती गोड वाटतं तुझ्या तोंडून। जर का असंच इतकीच गोड बोलणार असशील ना, तर मी तुझ्यासाठी डबाच काय, अख्खा स्वयंपाक करून द्यायला तयार। कुठे गेला डबा? हा,
डब्याचं झाकण उघडं कोणी ठेवलं? अरे यार काय हे? पारू तू तू हसतेस का अगं? इकडे ये, साफ कर रे. बापरे, हे काय बघतेय मी? करू देत मजा. काय आहे ना, या लैला मजनूच्या लव्ह स्टोरीचा शेवटचा सीन आहे हा. करू देत मजा. यांना कुठे माहितीये पुढची स्टोरी मी लिहिलीये. आता यांच्या स्टोरीची एंड करणार आहे दादासाहेब, त्यामुळे मला काहीच करायची गरज नाही. आता काय करू देत शेवटचं सीन. डॉक्टर, मी आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. आणि ही पार्वती आदित्य किर्लोस्कर, माझी बायको. खोटं बोललात ना? पारू माझी बायको आहे म्हणून? कशी मी जर बोललो ना ते खरं आहे. माझं प्रेम आहे पारूवर. नाही नाही, हे समज चुकीचं आहे. ही आईला मॅडमची आणि किर्लोस्कर कुटुंबाची शुद्ध फसवणूक आहे. नाही, हे पाप आहे आणि ह्या पापात मला सहभागी नाही व्हायचं. इतकी वर्ष मी आईला मॅडमची, किर्लोस्कर कुटुंबाची इमाने बरेच सेवा केली आणि आता हे नाही. मी आईला मॅडमला जाऊन सांगतो की मी आता तुमची नोकरी नाही करू शकत, मी ही नोकरी सोडतोय. नाही, पुढं जे काही विनाशकारी घडणार आहे त्याच्याकरता मला हे करावंच लागेल.